नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप व NMMS यांचा हा रेकॉर्डिंग क्लास पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा रेकॉर्डिंग क्लास झूम क्लासद्वारे घेतलेला आहे. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे 15 जूनपासून यूट्यूब लाईव्ह सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु ज्यांना झूम मीटिंगवर जॉईन व्हायचं आहे, ज्यांना झूम मीटिंगवर क्लास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण खर्च म्हणून एक माफक फी घेत आहोत. जर तुम्हाला झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर समोर जी स्क्रीन येणार आहे शिकवताना, त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला जो मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमच्या आईवडिलांना तुम्ही कॉल करायला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन किंवा ज्या वेळेस मी यूट्यूब लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती प्राप्त करणे हा आपला एकच ध्यास असणार आहे. त्यामुळं त्या ध्येयाप्रत जाणीव ठेवून सर्वांनी कामाला लागा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या झूम मीटिंगमध्ये व यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8वी स्कॉलरशिप मधील गणित विषयातील नवीन घटक. त्या घटकाचं नाव आहे गुणोत्तर, प्रमाण व चलन. आजचा जो आपला घटक आहे तो नवीन घटक आहे गुणोत्तर, प्रमाण व चलन. आतापर्यंत आपण 8वी स्कॉलरशिप नवनीत मधील सर्व प्रश्न टीचिंग केलेले आहेत, सर्व प्रश्न शिकवलेले आहेत. ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. ठीक आहे, आजचा आपला घटक आहे गुणोत्तर, प्रमाण व चलन. तर या घटकाविषयी आपण बेसिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी बेस आहेत, बेसिक माहिती जी आहे ती बेसिक माहिती आपण या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, हा पहिला जरी प्रश्न आला असला स्क्रीनवर तरी आधी बेसिक माहिती पाहूया, मग आपण प्रश्नाकडे जाऊया. हा, आता पहा, गुणोत्तर म्हणजे काय, कोण सांगेल बरं मला गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे काय, कोण सांगेल? हा सांग सायली. पर्सेंटेज. हा सायली सांग. दोन गोष्टी आपण समान एककात असतात आणि जेव्हा आपण तुलना करतो आपण त्यालाच गुण असे म्हणतो. हा, जर दोन गोष्टी म्हणजे दोन राशी, कोणत्याही दोन राशी त्यांचं एकक जर समान असेल, कोणत्याही दोन राशी असतील व त्यांचं एकक समान असेल, हा, तर त्याची तुलनात्मक मांडणी करणे म्हणजे गुणोत्तर होय. कोणत्याही दोन सजातीय राशी, सजातीय राशी म्हणजे ज्यांचं एकक सेम आहे, त्यांचं तुलनात्मक तुलना करणे, त्याची तुलना करणे, तर आपण काय म्हणू शकतो, गुणोत्तर असं म्हणू शकतो. ठीक आहे, बघा गुणोत्तर म्हणजे काय थोडं अजून डिटेल मी समजावून सांगतोय की दिलेल्या दोन सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी म्हणजे गुणोत्तर होय. ठीक आहे, आता बघा गुणोत्तर दर्शवण्यासाठी जे गुणोत्तर आहे ते कसं दाखवतात? हा, गुणोत्तर समजा ए आणि बी, ए एक राशी आहे, बी एक राशी आहे. या दोन्ही राशी कशा सजातीय आहेत, म्हणजे त्यांचे काय आहे, त्यांचे एकक समान आहेत. सजातीय राशी म्हणजे त्यांची एकक कशी असतात, समान असतात. तर ए आणि बी गुणोत्तरात आहेत हे दाखवण्यासाठी ए जसे बी या स्वरूपात या चिन्हाचा वापर केला जातो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया, एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, आता बघा तर सायली मुंडेला एका परीक्षेमध्ये 100 पैकी 90 गुण मिळाले. सायली मुंडेला एका परीक्षेमध्ये 100 पैकी 90 गुण मिळाले. ठीक आहे, आपण एक विषय समजूया, कोणता विषय घेऊया, कोणताही विषय घेऊया किंवा सायलीला घेऊया, एकच विषय. सायलीला विज्ञानमध्ये 100 पैकी 90 गुण मिळाले. हा, आणि चेतनला चेतनला गणित विषयामध्ये 100 पैकी 80 गुण मिळाले. 100 पैकी किती मिळाले? 80 गुण मिळाले. ठीक आहे, जर तुम्हाला सायलीला मिळालेल्या गुणांची चेतनच्या मिळालेल्या गुणांशी गुणोत्तर लिहायचं असेल तर गुणोत्तर 90 जसे 80 या स्वरूपात दाखवलं जातं. 90 जसे 80 त्याचं संक्षिप्त रूप आपण करू शकतो.
90 आणि 80चं संक्षिप्त रूप केलं काय येतं, 9/8 येतं. म्हणजे याचं गुणोत्तर काय झालं, सायली सायलीला मिळालेल्या गुणांचे चेतनच्या गुणांशी गुणोत्तर म्हणजे काय झालं, 9/8 झालं. 9 × 8 झालं. समजते मी काय म्हणतोय ते? हो सर. हो सर. आता बघा, हो गुणोत्तर हो कोणकोणत्या राशीचं काढता येतं. तर ज्या राशीचे एकक सारखे आहेत, ज्या राशींचे एकक सारखे आहेत, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं म्हणूया, ज्या राशी सजातीय आहेत, म्हणजे एकाच प्रकारचे आहेत किंवा ज्यांचे एकक समान आहेत, त्याच राशींचं गुणोत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. ज्या राशींचे एकक समान आहेत किंवा ज्या राशी सजातीय आहे, त्याच राशीचं गुणोत्तर काढता येतं. जर एकके समान नसतील तर त्या राशींचं आपल्याला गुणोत्तर काढता येत नाही. एकके समान नसतील तर त्या राशींचं आपल्याला गुणोत्तर काढता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं 20 सेकंदाचं, 20 सेकंदाचे 20 सेकंदाचे 2 मिनिटाशी गुणोत्तर काढा. 2 मिनिटाशी गुणोत्तर काढा. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय झालं रे, तर इथं दोन राशी आहेत. कोणत्या, 20 सेकंद आणि 2 मिनिटं, या दोन राशी आहेत. ठीक आहे. तर या दोन राशी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर इथं एकक समान नाही आहेत. 20 सेकंद याचे एकक 20 सेकंद आहे आणि 2 मिनिटं. मग काय करायचं, यांचं जर गुणोत्तर काढायचं तर यांची एकके समान करून घ्यायची. समजते का मी काय म्हणतोय? यांची एकके पहिल्यांदा काय करायची, समान करून घ्यायची. 2 मिनिटे, 2 मिनिटाचं जर आपलं सेकंदात करायचं असेल तर काय करावं लागेल सांगा? 60 ने गुणावे. 120 2 × 60 करावं लागेल. म्हणजे 60 सेकंदात 1 सेकंड बरोबर 1 मिनिट बरोबर 7 सेकंद. म्हणून 2 मिनिटाला आपण 60 न गुणलं तर मग हे सेकंदात होतं 120 सेकंद. 120. ठीक आहे. तर आता या दोन्ही राशींची एकके समान झाली. आता तुम्हाला या दोन राशींचं तुम्हाला गुणोत्तर काढता येईल. ठीक आहे. कसं काढता येईल, तर 20 सेकंद 120 सेकंद. हा, याचं संक्षिप्त रूप करा. हे शून्य कटले, हे शून्य कटले. बेक बे बेसक 12. याचं संक्षिप्त रूप करा 1/6. मग 2 मिनिट 20 सेकंद व 2 मिनिट यांचं गुणोत्तर काय झालं, 1/6 झालं. 1:6. त्याला सेमी इंग्लिश विद्यार्थी कसं म्हणायचं, 1:6 असं वाचायचं. समजते मी काय म्हणतोय ते? ओके. हो सर. पुढे जाऊया. आता बघा, हा, हो सर. आता हे गुणोत्तर जे आहे ते लिहायचं कसं, हे जे गुणोत्तर आहे ते लिहायचं कसं ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. आता जर म्हटलं ए व बी ह्या दोन संख्या आहेत, ए व बी या संख्या आहेत. जर ए चे बी शी गुणोत्तर आहे, जर ए चे बी शी गुणोत्तर आहे तर A/B असं ते लिहिलं जातं, किंवा ते A:B अशा स्वरूपात सुद्धा लिहिलं जातं. कधी, जर ए चे बी शी गुणोत्तर आहे असं म्हटलं तर. जर ह्याच ए व बी संख्येत परंतु याचं वाचन थोडं वेगळं केलं, काय वाचन केलं, बी चे ए शी गुणोत्तर आहे असं लिहिलं, बी चे ए शी गुणोत्तर आहे असं लिहिलं तर काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, हे B/A या स्वरूपात लिहिलं जातं. याचं वाचन B:A, बी जसे ए केलं जातं. ज्या राशीला चे लागेल, ज्या राशीला ची लागेल ती राशी पहिल्यांदा घ्यायची. येतं लक्षामध्ये? इंग्लिशमध्ये कसं म्हणतात त्याला, ए ऑफ बी असं म्हणतात. ए ऑफ बी, ऑफ आलं की ए ही राशी पहिल्यांदा घ्यायची. येतं लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते? हो सर. हा. हो आता सर. बघा, कोणतेही गुणोत्तर जे आहे, कोणतेही गुणोत्तर, समजा एखादं गुणोत्तर असेल 550 छेद 110, तर ही संख्या गुणोत्तरात आहे का, तर नाहीये. कोणतंही गुणोत्तर जे आहे ते अति संक्षिप्त स्वरूपात लिहिलं जातं. कसं लिहिलं जातं, अति संक्षिप्त स्वरूप पाहिजे त्या गुणोत्तराचं. हा. आता मग 550 ते 110 हे गुणोत्तरात आहे का, नाही. याचं अतिसंक्षिप्त रूप करावं लागेल, याचं शॉर्टेस्ट फॉर्म करावं लागेल. म्हणजे शून्य कटले, शून्य कटले, 11 × 11, 11×5 = 55. हे काय झालं, 5/1. म्हणजे याचं गुणोत्तर काय झालं, 5/1. आपण कोणते गुणोत्तर कसं लिहावं लागेल, आपल्याला अतिसंक्षिप्त स्वरूपात लिहावं लागेल. येतं लक्षामध्ये? त्याच पद्धतीनं हे जे गुणोत्तर आहेत, या गुणोत्तराला कोणतंही एकक नसतं. हे जे गुणोत्तर आपण लिहितोय त्या गुणोत्तराला कोणतंही एकक नसतं.
राशींना एक एक असतं. ज्या क्वांटिटी दिल्यात, राशीला इंग्लिशमध्ये क्वांटिटी म्हणतात. ज्या तुम्हाला क्वांटिटी दिल्यात त्या क्वांटिटीला एकक आहे. त्या क्वांटिटीला काय आहे? एकक आहे. परंतु त्या क्वांटिटीचं, त्या राशींचं ज्यावेळेस आपण गुणोत्तर काढू, त्या गुणोत्तराला कोणतंही एकक नसतं. येतं लक्षामध्ये? हो सर. हा हो सर. हा हो सर. ही गुणोत्तराबद्दलच्या कन्सेप्ट झाल्या. आता आपण प्रमाण म्हणजे काय बघूया. प्रमाणाबद्दल बघूया. तर प्रमाण म्हणजे काय? ठीक आहे. हा, अनुष्का, काही विचारायचंय? नाही सर, सांगायचं होतं. काय सांगायचंय? अप्रमाण म्हणजे काय? बरं, सांग. प्रमाण म्हणजे काय, सांग. अप्रमाण म्हणजे दोन गुणोत्तरांचा समानपणा. बर, प्रमाण म्हणजे काय? ज्यावेळेस दोन गुणोत्तर इक्वल असतात तेव्हा तेव्हा त्या राशी आपण प्रमाणात आहेत असं असं म्हणतो. बघा, ज्यावेळेस दोन गुणोत्तर, समजा ए छेद बी हे गुणोत्तर आहे आणि सी छेद डी हे गुणोत्तर आहे. ठीक आहे. हे दोन गुणोत्तर आहेत. जेव्हा ए जसे बी आणि सी जसे डी हे गुणोत्तर समान असतात तेव्हा त्या चार राशी ह्या प्रमाणात आहेत आपण असं असं तेव्हा म्हणतो. समजतंय का? जेव्हा दोन दिलेली गुणोत्तर ही प्रमाणात असतात तेव्हा त्यांची किमती ह्या कशा असतात? समान असतात. येते लक्षामध्ये? आता बघा, मग ह्या चार राशी प्रमाणात असतील, जर ह्या चार राशी प्रमाणात असतील, हा, तेव्हा काय असतं? तर तेव्हा लक्षात काय होतं? जेव्हा ह्या ज्या चार राशी आहेत, त्या समजा ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी या चार संख्या आहेत. आणि तुम्हाला म्हटलं की या चार संख्या प्रमाणात आहेत, असं तुम्हाला म्हटलं. काय म्हटलं? मला चार संख्या दिल्यात, ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी या चार संख्या दिल्यात. आणि तुम्हाला म्हटलं की ह्या चार संख्या प्रमाणात आहेत. तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? जेव्हा तुम्हाला या चार संख्या प्रमाणात आहेत असं सांगितलं जातं त्यावेळेस ए छेद बी इक्वल आहे सी छेद डी या स्वरूपात असतं. म्हणजेच काय रे? म्हणजेच आपण जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, हे समीकरण सोडवायचा प्रयत्न केला, तर अंत्यपदाचा गुणाकार, ए आणि डी अंत्यपद आहेत म्हणजे शेवटची पद आहेत. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. बी आणि सी ही मधली पदं आहेत म्हणून बी आणि सी. ठीक आहे. तर हे गुणाकार कसे असतात? इक्वल असतात. येते लक्षात मी काय म्हणतोय ते? हो ठीक सर. आहे. काय करतोय? कोणत्याही चार संख्या प्रमाणात असतील, कोणत्याही चार संख्या प्रमाणात असतील तर त्याचा एक फॉर्म्युला तयार होतो. काय तयार होतो? अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपदाचा म्हणजे शेवटच्या पदाचा. आता तुम्हाला कोणती चार संख्या दिल्यात? मी ए बी सी डी या चार संख्या सांगितल्या. यामध्ये अंत्यपद कोणती आहेत? यामध्ये ए व डी हे अंत्यपद आहेत म्हणजे शेवटची पद आहेत. ए सुरुवातीचा आहे, डी शेवटचा आहे. बरोबर आहे? बरोबर. मध्यपदाचा गुणाकार. ए बी सी डी मध्ये मधले पद कोणते आहेत रे? मिडलचे बी व सी. बरोबर, मध्यपदाचा गुणाकार. हे सूत्र तयार होतं. येते लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते? हो सर. हो सर. ओके. आता बघा, ज्यावेळेस हे सूत्र कधी लागू पडतं? ज्यावेळेस चार संख्या प्रमाणात आहेत त्यावेळेस हे सूत्र लागू पडतं. एक उदाहरण बघूया. एक उदाहरण मी जे म्हटलं हा मी जे म्हटलं 6, 12, 2, 4 या चार संख्या प्रमाणात आहेत. या चार संख्या प्रमाणात आहेत. मग हे प्रमाणात आहेत का नाही हे पडताळून पाहिलं पाहिजे. बरोबर का नाही? मग यामध्ये अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपद कोणती? त्यामध्ये 6 अंत्यपद आहे आणि 4 हे अंत्यपद आहे. मग 6 गुणिले 4 म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार. बरोबर. मध्यपद कोणते आहेत? 12 आणि 2 यांचा गुणाकार कसा असला पाहिजे? समान असला पाहिजे. बरोबर का नाही? हा. साइन चोक 24. साइन चोक किती आले? 24. बार दोन्ही 24 समान आलं. ज्यावेळेस हा गुणाकार, अंत्यपदाचा गुणाकार व मध्यपदाचा गुणाकार समान येईल त्यावेळेस या चार संख्या कशा असतील? प्रमाणात असतील. येते लक्षामध्ये? हो. प्रिया, समजतंय? हो सर. हा. भूमिका, स्क्रीनशॉट घे. ओके. येस आता सर. बघूया, ज्यावेळेस हे चार संख्यांचं झालं, ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतील त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस फक्त तुम्हाला तीन संख्या प्रमाणात दिल्या जातील त्यावेळेस काय होतं ते बघूया. बघा, जेव्हा जेव्हा
ए डॉट बी व सी या तीन संख्या प्रमाणात आहेत असं असतात, त्यावेळेस त्याचं गुणोत्तर कसं असतं रे? त्याचं गुणोत्तर असतं ए छेद बी बरोबर बी छेद सी. याचा अर्थ काय होतो? म्हणजेच काय? म्हणजेच याचा तिरकस गुणाकार करावा लागेल, बरोबर का नाही? हा, बी गुणिले बी, हा तिरकस गुणाकार केला हा, ठीक आहे. नंतर ए गुणिले सी, हा तिरकस गुणाकार केला. याचा अर्थ काय असतो? तिरकस गुणाकार. बी गुणिले बी म्हणजे काय रे? बीचा वर्ग. हा, बी गुणिले बी म्हणजे काय? धनस्त्री बीचा वर्ग आणि ए गुणिले सी. मग यावरून एक सूत्र तयार होतं. तर ते सूत्र काय तयार होतं? बी म्हणजे काय रे? आता अंत्यपद मी कोणते? सांगू? हा, सांग हा. मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. व्हेरी गुड. हा, आता इथे अंत्यपद कोणती आहेत? ए व सी अंत्यपद आहेत. मध्यपद कोणतं आहे? एकच मध्यपद आहे बी, जे दोन ठिकाणी आले. एकच मध्यपद आहे बी, जे किती ठिकाणी आले? दोन ठिकाणी आले. म्हणजे सूत्र तयार काय होतं? मध्यपदाचा वर्ग, मध्यपदाचा वर्ग, मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, अंत्यपदाचा गुणाकार. हा, कुणा काही डाऊट आहे का? विचारा. हा, समजते? हो सर. हो सर. हा, थोडं घरातला आवाज असेल तर माईक म्यूट करत चला, ठीक आहे. हा, इथपर्यंत समजले? बेसिक थिअरी झाली आपली, ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस ज्यावेळेस बी वर्ग बरोबर एसी असतं, ज्यावेळेस बी वर्ग बरोबर एसी असतं, त्यावेळेस त्या तीन संख्या आहेत. सर म्हणजे आवाज कोणती येत नाही. संख्या? ए संख्या, बी व संख्या व सी. सर आवाज नीट येतोय. सर बर, आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. ओके. आता येतोय आवाज? हो सर, येतो. हो सर. येतोय हो सर. सर. आता बघा, ज्यावेळेस बी वर्ग बरोबर एसी अशा पद्धतीनं हे प्रमाण दाखवलं जातं किंवा प्रमाणात सांगितलं जातं, त्यावेळेस तेव्हा ए बी व सी ह्या तीन संख्या ह्या पारंपरिक प्रमाणात असतात. कशा प्रमाणात असतात? पारंपरिक प्रमाणात आहेत असं म्हणतात. कसलं प्रमाण म्हणतात? त्याला पारंपरिक प्रमाण असं म्हणतात. येत्या लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते? सर सर हा, बोला. तिथं वरती तुम्ही त्या पदाचा वर्ग आणि त्या कंसाचा वर्ग केलाय पुन्हा. हा, स्वराली, तुला काय विचारायचंय? आवाज येतोय माझा? आवाज येतोय का माझा क्लिअरली? माझा आवाज येतोय? आवाज येतोय का माझा? अरे सांगा ना कोणीतरी. चला, आता आपण बघूया गुणोत्तर प्रमाण व चलन या घटकातील नवनीत स्वाध्याय 11.1 नवनीत स्वाध्याय 11.1 मधला पहिला प्रश्न. ठीक आहे, आपण पाहणार आहोत नवनीत स्वाध्याय 11.1 मधला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 2 आहे. जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे वय किती? ठीक आहे, हा प्रश्न आहे. आता बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 व्यक्तींच्या वयांचं गुणोत्तर दिले. लक्ष इकडे द्या सगळ्यांनी. या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 व्यक्तींच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे.
तर हा प्रश्न सोडवायचा कसा, एक नवीन पद्धत मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय, नवीन पद्धत सांगतोय, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पाहायचंय. ठीक आहे. हा, आता बघा, आता मी काय करतोय, पहिल्यांदा सिस्टमॅटिकली लिहितोय काय काय दिले आपल्याला. आपल्याला तिघांचं गुणोत्तर दिले, कुणाकुणाचं, आर्यनचं दिले, आर्यन जसे आदिती, आणि त्यानंतर आदिती जसे काय दिले, आदिती व आर्यनचं गुणोत्तर, अथर्वचं दिले, आदित्य व अथर्व यांचं गुणोत्तर दिले. ठीक आहे. आता ही जी पद्धत शिकवतोय ती सीबीएसईच्या बुकमध्ये आहे. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाची जी पुस्तक आहेत 8वी या इयत्तेचे, त्यामध्ये रेशिओ अँड प्रपोर्शनचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक मधले तुम्हाला मेथड शिकवतोय. थोडी वेगळी मेथड असणार आहे माझी, त्यामुळे लक्षपूर्वक पहा. आवाज ऐकू येतोय माझा क्लिअरली? हो सर. हो सर. आता मग आर्यन व आदिती यांचं सुरुवातीचं गुणोत्तर काय सांगितलं तुम्हाला, 4 जसे 5 सांगितलंय. ठीक आहे. आणि अथर्व, आदिती आणि अथर्व यांचं गुणोत्तर काय सांगितलं तुम्हाला, सेपरेटली 3 जसे 2 सांगितलंय. म्हणजे या या इथे तुम्हाला आर्यन व आदिती यांचं वेगळे गुणोत्तर सांगितले व आदिती व अथर्व यांचं गुणोत्तर सांगितले. आता आपल्याला तिघाचं गुणोत्तर काढायचंय. कुणाचं गुणोत्तर काढायचंय, तर तिघांचं पण एकच गुणोत्तर काढायचं. ते कसं काढायचं, सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे असू द्या, सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे असू द्या. आता आर्यन, आदिती व अथर्व या तिघांचं गुणोत्तर काढायचंय. पहिल्यांदा काय करायचं, हे 4 आर्यनचे 4 आणि आदितीचे हे 3 खालचे यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 आणि 3 किती आलं सांगा, 4 त्रिक 12. ते झालं आर्यनचं गुणोत्तर. ठीक आहे. आता आदित्यचं गुणोत्तर काढताना काय करायचं, 5 व 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 15. हे झालं आदित्यचं गुणोत्तर. 15. आणि आता अथर्वचं गुणोत्तर करण्यासाठी 5 आणि 2 10. आता तिघाचं गुणोत्तर काय आलं रे, तिघांच्या वयांचं गुणोत्तर काय आलं, आजच्या वयांचं गुणोत्तर 12 जसे 15 जसे 10 झालं. इथपर्यंत समजले सगळ्यांना? हो सर. हा. हो सर. आता पहा विद्यार्थी, आर्यनचं आजचं वय दिले. समजा त्या सर्वांचं आर्यनचं आजचं वय, मी मग समजलं आर्यनचे आजचे वय, आर्यनच्या तिघांचं आजचं गुणोत्तर काय आलं रे, 12 जसे 15 जसे 10 आलंय. आर्यनचं आजचं वय 12x, बरोबर नाही? माहित आहे का आपल्याला नेमकं किती आहे ते? माहित नाही. म्हणून आर्यनचं आजचं वय किती झालं, 12x. ठीक आहे. आदितीचं आजचं वय 15x. आणि अथर्वचं आजचं वय काय असेल सांगा, अथर्वचे आजचे वय काय असेल सांगा? 10. व्हेरी गुड. अथर्वचे आजचे वय असेल 10x. 10. आता आपल्याला आर्यनचं वय दिले, आर्यनचं वय किती दिले तुम्हाला, 24 दिले. म्हणजे 12x बरोबर 24 झालं. बरोबर आहे श्वेता? मग आता x ची किंमत, सर 24 कसं झालं? कोण बोलतोय? सर सायली गव्हाणे बोलते, 24 कसं झालं? विचार लवकर सर विचार. 24 कसं झालं? हे बघ, आर्यनचे आजचे वय 24 आहे, प्रश्नामध्ये दिलेलं आहे. हा. ठीक आहे. म्हणून 12x बरोबर 24 झालं. ह्या गुणोत्तरानुसार, गुणोत्तर आपल्या तिघांचं गुणोत्तर काय आले, 12 आले, 15 आले, 10 आले. गुणोत्तरानुसार आर्यनचे आजचं वय 12x झालं. परंतु प्रश्नामध्ये आपल्याला वय दिले आर्यनचं ऍक्च्युअली 24 दिले. म्हणजे काय रे, x बरोबर 24/12, म्हणजे x बरोबर काय आले, 12 दुनी 24, 2 आलं. म्हणजे x ची किंमत मिळाली सगळ्यांना आपल्याला. समजते का समर्थ? हो सर. हा. आता अथर्वचं वय काय करायचंय? मग अथर्वचे वय गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये आजचं वय अथर्व किती आहे, 10x आहे. मग 10x च्या जागी x ची किंमत ठेवा. x ची किंमत किती आहे रे, 2 आली. 2. दुनी 20, 20 वर्ष काय असणार आहे, 20 वर्ष हे अथर्वाचं आजचं वय असणार आहे. समजते का सगळ्यांना? हो सर. डाऊट सगळ्यांना? कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर. ही जे तिघांचं गुणोत्तर काढायची पद्धत आहे, ही पद्धत शिकून घ्या. ही आयसीएससी बोर्डाच्या पुस्तक पद्धत शिकवली जाते. 8वीचं आयसीएससी बोर्डाचं जे पुस्तक आहे रेशिओ अँड प्रपोर्शन, त्यामध्ये ही पद्धत शिकवली जाते. ओके. 2015-16 या वर्षी आयसीएससी बोर्डाचे विद्यार्थी माझ्याकडे यायचे मॅथ्स विषयासाठी. त्यावेळेस मी त्यांना शिकवलेलं आहे, तेव्हा माझ्या लक्षात आहे. ठीक आहे. हा.
आपण जायचं पुढच्या प्रश्नाकडे. हो सर. सर आदितीचं वय काढायचं राहिलं. आदितीचं वय विचारलंच नाही आपल्याला. आदितीचं वय काय असणार आहे? 15x असणार आहे. x बरोबर 2 आले, 15 2 30 येतं. कळालं? हा, आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर येतोय. हा, पुढचा प्रश्न आलाय. गुलाबांच्या 10 रोपांची किंमत 700 रुपये आहे, तर अशा 25 रोपांची किंमत किती? आता हा खरं तर खूप सोपा प्रश्न आहे. हा 4थीचा प्रश्न आहे. कितवीचा प्रश्न आहे? 4थीच्या वर्गाचा प्रश्न आहे हा. सर हा चलन आहे ना? नाही नाही, हे गुणोत्तर प्रमाण चालू आहे. सर इथं आपल्याला 700 भागीला 10 करून त्याची हो हो, ते बरोबर आहे, dividation बरोबर आहे. करायचं हा, आणि एका रोपाची किंमत काढून त्याला 25 ने सर मल्टिप्लाय. उत्तर 1750. बर, ठीक आहे. छान, तू बरोबर सांगितले. ओके, आता सर्वांनी सांगू नका. आता बघा, 10 रोपांची किंमत काय दिली तुम्हाला? 700 रुपये दिली आहे. ठीक आहे, 700 रुपये दिलेली आहे. मग एका रोपाची किंमत करा. एका रोपाची किंमत करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 700 ला 10 भागावं लागेल. एका रोपांची किंमत करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 700 ला 10 भागावं लागेल. 700 भागिले 10. 700 भागिले 10 गेल्यानंतर काय उत्तर येतं? 70. 70 रुपये ही एका रोपाची किंमत येते. ओके, आता तुम्हाला काय विचारले? 25 रोपांची किंमत विचारली. 25 रोपांची किंमत, 25 रुपयाची किंमत म्हणजे काय? एका रुपयाची किंमत किती आहे? 70 आहे. मग 25 रुपयाची किंमत काढण्यासाठी काय करायचं? 70 न गुणाकार करायचं. 70 गुणिले 25. 25 सत्ते 175. उत्तर काय आलं? 1750. अत्यंत सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, समजला हा प्रश्न सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हो सर. रिजॉईन हो, सर. व्हायचंय बरं का? रिजॉईन व्हायचंय याच लिंकवरून. ज्यावेळेस झूम मिटिंग संपेल त्यावेळेस रिजॉईन व्हायचंय. हा, तिसरा प्रश्न आलेला आहे. तिसरा प्रश्न वाचूया. ए चा 200वा भाग. ए चा 200वा भाग म्हणजे काय? 1 गुणिले 205. ठीक आहे, व बी चा 300वा भाग. बी चा 304 भाग म्हणजे बी गुणिले 304. हा भाग समान असल्यास, हे भाग समान आहे असं म्हटलंय. हा, तर ए चे बी शी गुणोत्तर किती? ए चे बी शी गुणोत्तर अशा स्वरूपात लिहितात किंवा ए छेद बी या स्वरूपात लिहितात. म्हणजे आपल्या ए छेद बी बरोबर किती काढायचं आहे? प्रश्न समजलाय सगळ्यांना? काय करायचंय ते प्रश्नाची मांडणी, प्रश्न सोडवताना उत्तराची मांडणी कशी करायची हे समजले सगळ्यांना? ओके, आपण पुढे जाऊया. हा, मांडणी केलेली समजली ना? ए चा 200वा भाग म्हणजे 1 गुणिले 205. बी चा 304 भाग म्हणजे बी गुणिले 312. हे समान आहे म्हणजे इक्वल चिन्ह टाकले मी. ठीक आहे, आता बघा एक स्टेप बाय स्टेप सोडूया. ए बरोबर ए. आता बी हे जे राईट हँड साईडला बी, हे मला लेफ्ट हँड साईडला घ्यायचंय. हे जे बी राईट हँड साईडला आहे ते मला काय करायचंय? लेफ्ट हँड साईडला घ्यायचंय. मग बी गुणाकारात आहे, लेफ्ट हँड साईडला काय होईल रे? भागाकारात जाईल. ठीक आहे, मग आता राईट हँड साईडला काय राहिलं? 304 राहिलं. हा, हे जे 205 आहे जे लेफ्ट हँड साईडला आहे त्याला मला राईट हँड साईडला घेऊन जायचंय, उजव्या बाजू घेऊन जायचंय. मग हे लेफ्ट हँड साईडला 205 हे गुणाकारात आहे, राईट हँड साईडला काय होईल? ते भागाकारात जाईल. हे समजलंय सगळ्यांना? आणि गुणाकार असतो. हा, हो सर. आता पहा, आता ए छेद बी. आता अपूर्णांकाचा भाग सोडवायचा म्हणजे काय करायचं असतं रे? तर दुसऱ्या अपूर्णांकाचे गुणाकार व्यस्त घ्यायचे. गुणाकार व्यस्त. हा, 304 205 गुणाकार व्यस्त काय येते? 5/2 येते. 5/2. हा, जे विद्यार्थी डायरेक्ट गुणोत्तराचा व्हिडिओ बघतायत त्यांनी गुणाकार व्यस्त व बेरीज व्यस्त हा टॉपिक बघून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय करतोय ते. ठीक आहे, आता सोडवा. आता सोडवा हे. आता काटाकाटी होऊ शकते का रे? कुठं नाही होऊ शकत. शॉर्टेज फॉर्म होऊ शकतो का? होऊ शकत नाही. अंशाचा गुणाकार करा आणि छेदाचा गुणाकार करा. 3/15 अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. 4 दुनी 8,
ए छेद बी बरोबर काय आलं? ए छेद बी बरोबर 15/8 आलं. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? ए जसे बी, ए जसे बी, ए चे बी शी गुणोत्तर म्हणजे 15/8. हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. हा कोणाला काही डाऊट आहे का? विचारा असेल तर. हा. समजला हा प्रश्न सगळ्यांना? माना हलवा, तुमच्या माना दिसतात मला. हो सर. सर्वांनी हो म्हणायचं नाही. कोणतरी एकाने हो म्हटलं तर ठीक आहे, बाकी माना हलवायच्या. ठीक आहे. आता ज्यांनी व्हिडिओ ऑन ठेवतात त्यांच्याच माना मला दिसणार आहेत. जे व्हिडिओ कधीच ऑन ठेवत नाही त्यांच्या काही मला माना दिसणार नाहीयेत. हा बोला, विचारा डाऊट असेल तर. सर 2 नंबरची स्टेप नाही कळली. म्हणजे आपण तिथं प्रश्नामध्ये 2/5 आणि 3/3चा चौथा भाग असं घेतलंय. मग ए गुणिले 2/5 असं का केलं? ए चा 2/5 भाग म्हणजे ए चा हा शब्द आला. ए मधला 2/5 भाग घ्यायचा आपल्याला, म्हणून ए गुणिले 2/5 केलं. कळलं का? बी चा 3/4 भाग म्हणजे बी चा म्हणजे बी मधला 3/4 भाग घ्यायचा, मग बी गुणिले 3/4 केलं. आणि हे काय सांगितले? समान आहे सांगितले, म्हणून त्याने इक्वल घेतले आपण. कळलं का? मग ते काय बाकीचं हो प्रोसेस सर. सोडवले, फक्त खालची प्रोसेस आपण. हो सर, समजलं. ओके. ज्यावेळेस एका बाल लक्षात घ्या, ज्यावेळेस एखाद्या संख्येचं चा ची चे लागेल, चा ची चे, हा हे प्रत्यय येतील किंवा इंग्लिशमध्ये ऑफ हा प्रत्यय येईल, त्यावेळेस त्या संख्येचा काय असतो? गुणाकार असतो, असं समजून घ्यायचं. काय असतो? गुणाकार. हा. तर पुढला प्रश्न स्क्रीनवर घेतोय. पुढला प्रश्न स्क्रीनवर घेण्यापेक्षा आपण काय करूया? रिजॉईन होऊया. चालेल. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. अजून आपले 3 प्रश्न राहिले आजचे घ्यायचे. अजून 3 प्रश्न आपल्याला घ्यायचे. ठीक आहे. मी मीटिंग एंड करतोय ही. मीटिंग एंड केल्यानंतर परत रिजॉईन व्हा लगेच. ओके. मीटिंग एंड करतोय, लगेच रिजॉईन व्हा त्याच लिंकद्वारे. चौथा प्रश्न. ठीक आहे. काय रे? x+3, x-9, x-3 या 3 संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती? आता बघा, ज्यावेळेस 3 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस काय सूत्र आपलं काय रे? ज्यावेळेस 3 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस आपलं सूत्र काय ए आहे? भागिले बी बरोबर बी भागिले 3 सी. बी वर्ग बरोबर. मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. व्हेरी गुड. आपलं सूत्र काय आहे? बी बरोबर वर्ग बरोबर एसी म्हणजे काय? मध्यपदाचा वर्ग, मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार. हा. आता मध्यपद कोणतं आहे इथं? x-9. मध्यपद कोणतं आहे? x-9 आहे. x-9चा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे काय? x+3 x-3. आता हे सोडवायचंय. आता हे वर्ग समीकरण तयार होतंय. हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचंय. आता सर्वांचं लक्ष इकडे द्या. बऱ्याच जणांना हे वर्ग समीकरण सोडवताना अडचणी येऊ शकतात बघा. ठीक आहे. आता x-9 कंसाचा वर्ग म्हणजे हे काय? विस्तार सूत्र होतं. a-b चा वर्गचं विस्तार सूत्र असतं. ठीक आहे. a-b कंसाचा वर्ग हे सूत्र काय? हे सूत्र आहे. याचं सूत्र काय आहे रे? a चा वर्ग वजा 2ab आणि b चा वर्ग. ज्यावेळेस तुम्हाला प्लस नित्य बी समानता हा टॉपिक शिकवलं जाईल त्यावेळेस हे सूत्र तुम्हाला शिकवले जातील. ठीक आहे. हे त्याचं सूत्र आहे. त्यानंतर अजून एक सूत्र आहे बघा. a+b a-b बरोबर अशा ए स्वरूपात स्क्वेअर. संख्या असतील तर त्याचं सूत्र काय आहे? a वर्ग वजा b वर्ग हे त्याचं सूत्र आहे. हे ज्यावेळेस तुम्हाला विस्तार सूत्रे किंवा नित्य समानता हा बीजगणिताचा टॉपिक शिकवला जाईल त्यावेळेस हे सूत्र तुम्हाला शिकवले जाते. ओके. आता फक्त समजून घ्या, ह्या प्रश्नापुरतं समजून घ्या ह्या वेळेस. ठीक आहे. आता x-9चा वर्ग हे कोणत्या स्वरूपात आहे रे? a-b कंसाचा वर्ग स्वरूपात आहे. मग हे जे सूत्र आहे हे सूत्र आपल्याला अप्लाय करावं लागेल, खालचं सूत्र. ठीक आहे. x वर्ग म्हणजे a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग वजा 2 पहिली पद काय आहे रे? x गुणिले 9 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 9 वर्ग. x-9 वर्गाचा मी विस्तार केलाय. ठीक आहे. आता x+3 परत सांगा. x-3 हे कोणत्या सूत्रात बसतं रे?
तर ए प्लस बी कौस कौस ए वजा बी या सूत्रात बसतो. म्हणजे हे काय, ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग म्हणजे काय, ए म्हणजे पहिले पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग एक्स अधिक, इथं पहिले पद कोणतं आहे, ह्याच्यामध्ये एक्स आहे आणि दुसरं पद काय आहे, 3 आहे. ठीक आहे. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वजा 3चा वर्ग. इथपर्यंत समजलंय का? सर डबल सांगा ना. सर समजत नाहीये. हा, मला माहित आहे हे तुम्हाला समजणार नाही, कारण ह्यासाठी तुम्हाला बीजगणित शिकवावं लागेल. बीजगणिताचा हा टॉपिक आहे, तरी पण मी अजून एकदा प्रयत्न करतो समजावून सांगण्याचा. ठीक आहे. आता बघा, ए वजा बी कंसाचा वर्ग याचं सूत्र असतं. याचं सूत्र काय असतं रे, यामध्ये ए हे पहिलं पद आहे, पहिले पद आहे, आणि बी हे दुसरं पद आहे. त्याचं सूत्र आहे, काय सूत्र आहे, ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद कोणतं आहे, ए गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे सूत्र आहे, हे सूत्र आहे. हे सूत्र समजले का तुम्हाला? हे सूत्र हो सर. समजले का? हो सर. हा, ह्या सूत्रानुसार ही एक्स वजा 9चा वर्ग मी हे केलाय, विस्तार केलाय. इथं बघा, एक्स वर्ग म्हणजे काय, पहिल्या पदाचा वर्ग. हा, मला रिप्लाय द्यायचं एक जो कोणतरी ज्याला समजलं त्याने रिप्लाय द्यायचं पटपट. एक्स वर्ग म्हणजे काय, हा सर. एक्स वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा. स्वामीनी मला रिप्लाय द्यायचा प्रत्येकाला. एक्स वर्ग म्हणजे काय, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 एक्स म्हणजे पहिले पद गुणिले 9 म्हणजे दुसरे पद. समजतंय? हो सर. हो सर. अधिक 9 वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. हो सर. आता समजले सगळ्यांना हे? हो सर. हो सर. आता बघा, हे दुसरीकडे बघू. आता इकडल्या बाजूला काय रे, एक्स अधिक 3 व एक्स वजा 3 आहे इकडल्या बाजूला. बरोबर आहे. आणि याचं पण एक सूत्र आहे. जर दोन राशी अशा असतील, ए प्लस बी व ए वजा बी या दोन राशीचा गुणाकार असेल, तर याचं सूत्र काय असतं, याचं सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग. ह्याच्यामध्ये ए म्हणजे पहिलं पद असतं आणि बी म्हणजे दुसरं पद असतं. ठीक आहे, येते लक्षामध्ये? आता स्वामीने इकडे बघ, एक्स काय आहे, इथं पहिलं पद आहे आणि 3 काय इथं दुसरं पद आहे. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स अधिक 3 गुणिले एक्स वजा 3. याचा विस्तार काय झाला, याचा विस्तार झाला एक्स वर्ग वजा 3 वर्ग. आता समजलंय का अनुष्का आणि हा स्वामी? सर. आता समजलंय का? हो सर. हा, ज्यावेळेस तुम्हाला हो, हे सर. विस्तार सूत्र टॉपिक शिकवलं जाईल बीजगणितातला, त्यावेळेस हे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल डिटेलमध्ये. ठीक आहे. हा, आता इथे सूत्राचा विस्तार आहे तो मी इरेज करतो. आता हे जे समीकरण आहे, हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. एक्स वर्गला एक्स वर्ग, हे 2 एक्स 9 याचा गुणाकार आहे म्हणजे काय होतं रे, हे 9 दोन्ही 18 होतं, हे 2 आणि हे 9 यांचा गुणाकार काय होतं रे, वजा 18 एक्स अधिक 9चा वर्ग. 9चा वर्ग म्हणजे किती रे, 81. बरोबर. एक्सचा वर्ग एक्स वर्ग, 3चा वर्ग किती रे, 9. आता काय करा, एक संख्या ज्या आहेत त्या एका बाजूला घ्या आणि ज्या फक्त संख्या आहेत त्या एका बाजूला घ्या. ठीक आहे. आता एक संख्या आहेत ते मी काय करतोय, उजव्या बाजूला नेतोय. ठीक आहे, किंवा तुम्ही डाव्या बाजूला पण ठेवू शकता, तसं काही नाहीये. हा, मी उजव्या बाजूला घेतोय. 81 81 81 लेफ्ट हँड साईड राहिलं, हे वजा 9 आहे राईट हँड साईडला, हे लेफ्ट हँड साईडला आलं, हे अधिक 9 झालं. समजतंय का? वजा 9 जे आहे ते राईट हँड साईडला आहे, ते मी लेफ्ट हँड साईडला घेतलं इक्वलच्या, मग ते अधिक 9 झालं. बरोबर आहे. मग हे राईट हँड साईडचं एक्स वर्ग जसंच लिहिले, हे इथलं एक्स वर्ग जशाच तसं लिहिले. आता हे लेफ्ट हँड साईडचं एक्स वर्ग जे आहे ते राईट हँड साईडला आलं, कुठं आलं, इकडे राईट हँड साईडला घेतोय मी. हा, म्हणून ते काय होणार आहे, वजा एक्स वर्ग होणार आहे. म्हणून ते काय होणार आहे, वजा एक्स वर्ग होणार आहे. समजतंय का? हा, त्यानंतर हे वजा 18 एक्स आहे, वजा 18 एक्स आहे, ते मी काय करतोय, राईट हँड साईडला घेतोय. मग त्याचं चिन्ह बदलेल, ते काय होईल, अधिक 18 एक्स होईल. समजतंय का इथपर्यंत? हा, हो सर. 81 प्लस 9, 81 प्लस 9 किती झाले सांगा? 90.
90. आता बघा, अधिक एक्स वर्ग आणि वजा एक्स वर्ग हे कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे. अधिक एक्स वर्ग वजा एक्स वर्ग कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय? बरोबर 18x राहिलं. आता x ची किंमत काढा. 90/18. 90/18. 5. हा, काय होतं? एक्स मध्ये एक्स ला गुणाकार होतो 18, लेफ्ट हँड साईडला झालं भागाकार झालं. 18/90 काय आलं सांगा? 18 म्हणजे 5 आलं. एक्स बरोबर काय आलं उत्तर तुमचं? 5 हे तुमचं उत्तर आलं. समजलंय का हे? हो सर. आता हे जे विस्तार सूत्र आहेत, हे जे विस्तार सूत्र आहेत, हे तुम्हाला बीजगणित ज्यावेळेस टॉपिक सुरू होईल ना त्यावेळेस डिटेलमध्ये समजेल. ठीक आहे, विस्तार कसं करायचं ते येतं लक्षामध्ये. हो सर. लिहून घेतलं? हो सर. हो सर. हो सर. एकानं हो सर म्हटलं, बाकीच्यांनी माना हलवायच्या. काही त्याचा मान दिसतोय. ठीक आहे. हा, चला पुढचा प्रश्न घेऊया, 5वा प्रश्न. चॅट बॉक्स मध्ये कोणीही मेसेज टाकू नका, मी चॅट बॉक्स ओपन करून बघत नाही. हा, 5वा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. काय 5वा प्रश्न? तीन संख्यांचे गुणोत्तर 3 जसे 4 जसे 5 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ह्या 3 संख्या गुणोत्तरात आहेत. ज्यावेळेस एखाद्या संख्या गुणोत्तरात असतील त्यावेळेस समजा त्या संख्या, मग त्यावेळेस काय समजायचं? 3x ही पहिली संख्या समजा. पहिली संख्या काय समजा? 3x समजा. दुसरी संख्या 4x समजा. तिसरी संख्या 5x समजा. मी एक्स काय समजलंय? कारण त्या संख्या नेमक्या कोणत्या आहेत त्या माहित नाही, म्हणून मी एक्स समजलंय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हा, मग पहिली संख्या मी 3x समजली, दुसरी संख्या मी 4x समजली, आणि तिसरी संख्या मी 5x समजली. ठीक आहे, त्या गुणोत्तरावर मी संख्या समजल्या. 3x म्हणजे ती संख्या 3च्या पटीत असणार आहे, 4x म्हणजे ती संख्या 4च्या पटीत असणार आहे, 5x म्हणजे ती संख्या 5च्या पटीत असणार आहे. ओके, समजते इथपर्यंत? हा, आता बघूया. आता पुढे कंडिशन काय दिले? त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असतात. आता त्या संख्या कोणत्या आहेत? तर ही 3x पहिली संख्या आहे, 4x दुसरी संख्या आहे, 5x तिसरी संख्या आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 3x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग, त्यांच्या वर्गांची बेरीज किती सांगितली तुम्हाला? 450 सांगितले. तर त्या संख्या कोणत्या असं विचारलंय. मग आता यावरून तुम्ही x ची किंमत काढा. यावरून तुम्ही काय करा? x ची किंमत काढा आणि त्या संख्या तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. हा, व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. व्हिडिओ ऑफ करून बसलाय बरेच जण. हा, आता बघूया. 3x चा वर्ग, 3x वर्ग म्हणजे काय होतं सांगा रे? 9x वर्ग होतो. 9x 4x वर्ग म्हणजे काय रे? 16x वर्ग 15x. 5x वर्ग म्हणजे काय? 25. 25. 25x वर्ग ओके, बरोबर 450. आता ह्यांची सगळ्यांची बेरीज करा. या सर्वांची बेरीज 9 अधिक 16 अधिक 25 यांची बेरीज करा. यांची बेरीज येते 50x वर्ग. यांची बेरीज काय येते? 50x वर्ग. 9 अधिक 16 अधिक 25 यांची बेरीज आहे 50. सर्वांचा कोइफिशियंट सहगुणक एकच आहे म्हणून 1 घेतला, x वर्ग बरोबर 450. x वर्ग बरोबर 450. हे 50 गुणाकारात होतं, राईट हँड साईडला घेऊन काय झालं? भागाकारात झालं. ठीक आहे, हे 0 0 कटले. 5 1 5, 5 9 45. एक्स वर्ग बरोबर काय आलं? 9 आलं. इथपर्यंत समजले सगळ्यांना? हो सर. हो सर. हा, आता एक्स वर्ग बरोबर 9 आलं. मग एक्स बरोबर काय असणार आहे रे? दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्या. 3. 3. एक्स बरोबर 3 असणार आहे. इथपर्यंत काय आले सगळ्यांना? हो सर. नेहापर्यंत समजले का? हो सर.
हा, पुढे बघा. आता आपल्याला त्या संख्या कोणत्या म्हणले? पहिली संख्या काय होती रे? 3x होती. दुसरी संख्या काय होती? 4x होती. आणि तिसरी संख्या काय होती आपली? 5x होती. 3x म्हणजे काय रे? 3. x ची किंमत काय आली आपली आता? x ची किंमत तेव्हा 3. 3 आली. 3 3 त्रिक 9. पहिली संख्या 9 आली. दुसरी संख्या काढा निष्ठा त्याच पद्धतीनं 4. x ची किंमत केलेली निष्ठा 3 आलेली आहे. 4 त्रिक झाली निष्ठा सर 12. 9, 12, 15. त्याच पद्धतीनं 5. x ची किंमत किती आली? 3 आली आहे. 5 त्रिक 15. 15. 15. आणि 15. दुसरी किंमत द्या 9, 12, 15. पर्याय क्रमांक 2. 2. 2. समजते का निष्ठा? निष्ठाच्या चेहऱ्यावर काही एक्सप्रेशन दिसत नाही. त्यामुळे मी सर प्रश्न तुम्हाला एक विचारला सांगू समजते. काय? 9 गुणिले 3 हा, केल्यावर 9 स्वराली काही डाऊट आहे? स्वराली गायकवाड, हो हा विचार. सर तिथं 50x² कसं घेतलंय? तिकडे बघ, हे 9x वर्ग, 16x वर्ग, 25x वर्ग यांची बेरीज केली. 9 अधिक 16 25. हा 25 अधिक 25 50. 50x वर्ग झालंय. आणि 9 गुणिले 3 27 यायला पाहिजे ना, कारण तुम्ही खाली सगळीकडे गुणाकार केला, मग तिथे 9 काय 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 अजून एकदा विचारा. 9 गुणिले 3 काय आलं पाहिजे? नाही सर, तिथे 3 आहे, मला वाटलं 9 आहे. हा बरं ठीक. 3x इज तर इक्वल म्हणजे x² ची बेरीज केल्यानंतर x² येणार का? हो, x वर्ग बरोबर 9 आलं. x वर्ग बरोबर काय आलं? आपलं उत्तर 9 आलं. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं म्हणजे x ची किंमत किती आली? 3 आली. ठीक आहे. मग 3x बरोबर पहिली संख्या 3x होती. 3 गुणिले x ची किंमत 3. 3 त्रिक 9 पहिली संख्या. दुसरी संख्या 4x. 4 त्रिक 12. तिसरी संख्या 5x. 5 त्रिक 15. ओके. पुढच्या प्रश्न जाऊया. आजचा शेवटचा प्रश्न. चल, दिसतंय. आता बघा, हे तुम्हाला वैवारी बुद्धिमत्तामध्ये वैवारी नावाचा टॉपिक असतो. त्या वैवारीचे बरेच प्रश्न गुणोत्तरावर सुटतात. ठीक आहे, त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय आलं पाहिजे? प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तराची मांडणी आली पाहिजे. प्रश्नामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे? उत्तराची मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. शेवटचा प्रश्न लिहिला. आता बघा, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहेत. याचा अर्थ काय? लहान कोण आहे? संजना. संजन. संजनाचं वय आपल्याला माहित नाही, मग संजनाचं वय मी 1 समजतो. ठीक आहे. विजया ही कशी आहे रे? विजया ही संजनापेक्षा किती मोठी आहे? विजय ही संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणून विजयाचं वय 1 + 15 घेतलं मी. 15. ओके. आता बघा, पुढच्या वाक्याकडे जाऊया. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. हा, मग सुनीता मी काय समजतोय? सुनीता बरोबर x - 5. ही मांडणी समजली सगळ्यांना? सायली गव्हाणे समजली का? हो सर, समजले. आता बघा, विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. मग विजयाच्या वयाची मांडणी काय आली आपली? 1 + 15. मग हे विजयाचे वय जे आहे 1 + 15, हे काय आहे? सुनीताचं वय काय आहे? x - 5. याच्या किती आहे? x - 5 याच्या किती पट आहे म्हणले? 9/5 पट आहे. पट म्हणजे गुणाकार. पट म्हणजे काय? गुणाकार. ही मांडणी समजली का समीकरणाची? हो सर. मग परत सांगू? हो सर. ठीक आहे, समजले याचा अर्थ सगळ्यांना? ठीक आहे, परत सांगतो तरी पण. बघा काय म्हणले? विजयाचे वय काय आले आपलं? 1 + 15 आलं. हे वय काय आहे रे? हे सुनीताचं वय काय आहे? x - 5 आहे. हा किती पट आहे? 9/5. पट म्हणजे गुणाकार. पट म्हणजे काय? गुणाकार. म्हणजे 9/5 गुणिले x - 5 आहे. आता हे समीकरण सोडवायचं आहे आपल्याला. हे समीकरण सोडवलं तर x ची किंमत आपल्याला मिळते. ठीक आहे. x + 15. हा, हे छेदातले 5 आहेत. हे छेदातले 5 हे लेफ्ट हँड साईडला आले, गुणाकारात गेले. सर परत एकदा सांगता का? कुठून सांगायची श्रुती? सर ती मांडणी कशी झाली ती कळलीच नाही. कोणती मांडणी? म्हणजे x + 15, x - 5 ही समजलंय का? श्रुती अनम्यूट राहतो फक्त, तूच उत्तर दे मला फक्त.
मला तुझंच उत्तर आवश्यक आहे. तुला x अधिक 15 x आणि x वजा 5 हे वय कसं आलं हे कळालंय का? श्रुती जमदाडे अनम्यूट हो ग, तुझा आवाज ऐकू येत नाही मला. हा ते समजलं त्याच्या त्याच्या पुढचं नाही समजलं, बरं ठीक आहे. हा, आता बघा काय सांगितलं त्याच्या पुढे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. मी परत लिहितोय. विजयाचं वय किती आहे रे? x अधिक 15 आहे. हा, सुनीताचं वय किती आहे? सुनीताचं वय आहे x वजा 5. मग विजयाचे वय काय आहे? विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे, म्हणजे 9/5 पट म्हणजे गुणाकार असतो. हा, आहे म्हणजे याची बेरीज आहे, म्हणजे इक्वल आहेत, हे समान आहेत. म्हणजे विजयाचं वय x अधिक 15 असेल तर सुनीताचं वय काय असणार आहे? त्याच्या 9/5 पट असणार आहे. त्याचं बरोबर असणार आहे. येते लक्षामध्ये श्रुती जमदाडे? हो सर आलं. हा, ही मांडणी केली. परत सांगतोय. हा, विजयाचे वय काय x अधिक 15 आहे. विजयाचे वय काय असणार आहे? बरोबर असणार आहे. कुणाच्या वयाच्या बरोबर असणार आहे? सुनीताच्या वयाबरोबर असणार आहे. कधी असणार आहे? ज्यावेळेस सुनीताचं वय आपण 9/5 पट करू, पट म्हणजे गुणाकार करू, त्यावेळेस ते बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने ही मांडणी आली. ठीक आहे. आता ही मांडणी सोडवतोय. x अधिक 15 हे 9/5 मधलं जे 5 आहे ना, हे छेदामध्ये आहे. हे लेफ्ट हँड साईडला गेलं. हा, डाव्या बाजूला गेलं, गुणाकारात झालं. हा, इकडल्या बाजूला काय 9 गुणिले x वजा 5. हा, आता ह्या 5 न x अधिक 15 सेपरेटली गुणाकार करायचंय. ठीक आहे. 5 गुणिले x अधिक 15 गुणिले 5 5 गुणिले x अधिक 15 गुणिले 5 बरोबर 9 गुणिले x वजा 9 गुणिले 5. ही स्टेप समजली का? हो सर. हा, आता 5 गुणिले x किती आलं रे? 5x आलं. 15 5 किती? 75. 9 गुणिले x किती आलं? 9x. 9 5 किती? 45. ठीक आहे. आता बघा x एका साईडला घ्या आणि संख्या एका बाजूला घ्या. मी 75 हे वजा 45 आहे राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला घेतलं, अधिक 45 झाले. 9x ला 9x, हे जे अधिक 5x आहे लेफ्ट हँड साईडला, ते मी राईट हँड साईडला घेतले, ते वजा 5x झाले. हे समजलंय? हे समजलंय का? हो सर. हो सर. हो सर. 75 अधिक 45 करा. 75 अधिक 45 किती तर सांगा? 120. 120. 120. 9x वजा 5x किती तर सांगा? 4x. 4x. म्हणजे काय इकडे बघा, इकडे बाजू देतो तुम्ही. सर 30 आन्सर येते. बर, 4x तीस. बरोबर 120. झालं. x बरोबर 120 भागिले 4. 4 न 120 लावले उत्तर किती येतं? 30 येतं. x बरोबर काय येतं? 30 येतं. पण 30 हे आपलं उत्तर नाहीये फायनल. आपल्याला काय काढायचंय? आपल्याला संजना व विजयाच्या वयाचं गुणोत्तर काढायचंय. ठीक आहे. आपल्याला काय काढायचंय? संजना व विजयाच्या वयाचं गुणोत्तर काढायचंय. मग पहिल्यांदा संजनाचं वय काढूया. संजनाचं वय काय आहे? काय आहे आपलं? आपल्या मांडणीमध्ये संजनाचं वय आपण काय लिहिलंय? x लिहिलंय. संजनाचं वय आपण काय घेतलं? x बरोबर घेतले. मग संजनाचं वय काय आलं रे? 30 वर्ष आले. ठीक आहे. विजयाचं वय आपण मांडणीमध्ये काय घेतले सांगा? सांगा. x + 15. x अधिक 15 घेतलं. x ची किंमत किती आहे? 30. 30 अधिक 15 बरोबर 45. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हो सर. निष्ठा समजले का? हो सर. हा. आता बघा काय विचारले? संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर. मग संजनाचे ना चे कुठं लागलाय? संजना लागलाय, म्हणून संजना वर घेतला आणि विजया छेदात घेतली. चे हा शब्द कुणाला लागलाय? संजना लागला, म्हणून संजना अंशात घेतली, विजया छेदात घेतली. यांच्या वयाचं गुणोत्तर म्हणले. मग संजनाचं वय किती आहे? 30 आहे. विजयाचं वय किती आहे? 45 आहे. गुणोत्तर काढायचं म्हणजे काय करावं लागतं? आपल्याला शॉर्टेस्ट फॉर्म करावा लागतो, अतिसंक्षिप्त रूप करावं लागतं. 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. 30 आणि 45 15 ने भागातला. ठीक आहे. अतिसंक्षिप्त रूप काय आलं? 2/3.
ठीक आहे. म्हणजे त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय आलं 2:3. येते लक्षामध्ये? हो सर. हा प्रश्न समजलाय सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे. मग आजचे आपले हे 6 प्रश्न झालेत. आज आपण एका तासापेक्षा जास्त वेळ आपला क्लास चाललाय, कारण आपले 10-20 मिनिटं बेसिक घेण्यासाठी गेलो होतो. 10-20 मिनिटं आपण बेसिक घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 6 प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहतायत त्यांना झूम मिटिंगला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खाली जो नंबर दिसतोय 7972523220 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. आपण थांबूयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर क्लास आवडला असेल, जे विद्यार्थी युट्यूबला पाहतायत त्यांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.